आदिशक्ती गुरुकुलने जे काही वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले त्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आता सुरू करत आहोत. श्री गणेशाची आपण सर्वांना प्रार्थना करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाच्या प्रार्थनेनं आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्याकडे आलेले वक्ते सुद्धा तितकेच योग्य दर्जाचे आहेत. प्रत्यक्ष श्री प्रदीप पंडित सर हे गणेश भक्त तर आहेच, त्याचबरोबर ते गणेशावर व्याख्याने सुद्धा देत असतात. आजचा कार्यक्रम अत्यंत भरगच्च असा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाला निलेश कुलकर्णी सर हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रदीप पंडित सर हे आपल्याला त्यांचा जो शिवस्वरोदय शास्त्र हा जो अत्यंत चांगला जो विषय आहे त्या विषयावर ते बोलणार आहेत. त्याचप्रमाणे सौ आभा करंदीकर मॅडम यांचा सुद्धा एक कुंडली व्यक्त अव्यक्त या विषयावर ते आपल्याशी बोलणार आहेत. तर सर्वप्रथम मी निलेश कुलकर्णी सरांची ओळख करून देते. आणि निलेश कुलकर्णी सरांची ओळख खरं तर सांगायची आवश्यकता नाही असं मला वाटतं, कारण ते इतके फेमस आहेत, त्यांचं कार्य तितकं महत्वाचं आहे. निलेश कुलकर्णी सरांचं जर का कार्य पाहायचं म्हटलं तर त्यांचं पहिली ओळख म्हणजे ते मराठी ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि हीच त्यांची मोठी ओळख आहे. कारण मराठी ज्योतिष मंडळ चालवणं आणि त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करणं, नियोजन करणं, सर्वांना सांभाळून घेणं ही गोष्ट तितकीशी सोपी नाही आणि म्हणूनच हे त्यांचं कार्य मोठं आहे. त्याचप्रमाणे निलेश कुलकर्णी सर हे ज्योतिष विद्या वाचस्पती आहेत. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा आणि निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे सरांची काही पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये अंकसांगती स्वभाव, अंकांमुळेच आपल्याला स्वभाव कसा समजू शकतो हे त्यांनी त्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. असं एक पुस्तक सरांचं प्रकाशित झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक पुस्तक म्हणजे कशी असावी आपली वास्तू, असं त्यांचं दुसरं आणखीन एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचप्रमाणे साप्ताहिक साहेब वार्ता या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत. आणि हे सर्व करत असतानाच निसर्गोपचाराचं सुद्धा ज्ञान त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे असलेलं ज्ञान हे सर्वांना देणं आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा हा प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असावं असं मला तरी वाटतंय. आणि असे जे निलेश कुलकर्णी सर आहेत ते आपल्याला आज अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत आणि म्हणून मी त्यांना आजच्या आपल्या आदिशक्ती गुरुकुल या कार्यक्रमाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती मी त्यांना करते आहे. आणि त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला एक दोन शब्द बोलावे अशी विनंती करते आहे. धन्यवाद सर. आज आदिशक्ती गुरुकुलच्या वतीनं आयोजित केलेले व्याख्यान जी व्याख्यान आहेत त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या जे आयोजक आदरणीय चारुशिला मॅडम, त्याचबरोबर प्रमुख वक्ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आमच्या मराठी ज्योतिष मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप पंडित सर, त्याचबरोबर दुसऱ्या वक्त्या आभा करंदीकर मॅडम, त्याचबरोबर आमचे सहकारी भरत सटकर असतील, इतर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्या उपस्थितांची नावं घेत नाही, पण जे सगळे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांना अपेक्षित धरून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं थोडंसं मॅडमना मी सांगतो. त्याचबरोबर अचानक सकाळी चारुशिला मॅडमनी सकाळी अचानक फोन केला. खरं तर माझ्या व्यस्त आयोजित जी काही पूर्वनियोजित कामं होती किंवा जे काही नियोजन होतं त्यातून वेळ काढून तुम्ही आलंच पाहिजे असा आग्रह त्यांनी जेव्हा धरला त्यावेळेला मलाही ते असं बरं वाटलं नाही की नाही म्हणावं त्यांना. तर तो नकार त्यांना देणं न शक्य झाल्यामुळं मी आज उपस्थित राहिलो. खरं तर पंडित सरांचं व्याख्यान जे शिवस्वरोदय शास्त्र जे आहे, खरं जर म्हणलं तर ते व्याख्यान आजच्या घडीला
म्हणजे आपण सगळेच जण म्हणजे महाराष्ट्रातील असतील, देशातील असतील, जगातील असतील, त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रापुरतं बोलू. महाराष्ट्रातली सर्वजण लोक आज एका वेगळ्या महासंकटातून चाललेलो आहोत. खरं जरी सर आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये. माईक बंद झाला होता माझ्या मते. हा मॅडम, सगळं ऐकायला आलं होतं ना का? पहिला ऐकायला नाही आलं कसं? असं काही झालं नाही ना? नाही, शेवटचे 2 वाक्य ऐकायला नाही आले, बाकी आले सगळे ऐकायला. सगळे ऐकायला आले, शेवटचं फक्त. एकदा आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या चारुशिला मॅडम, त्याचबरोबर आजचे प्रमुख वक्ते प्रदीप पंडित सर, त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या वक्त्या आदरणीय आभा करंदीकर मॅडम, सगळेजण आपले सहकारी भरत सटकर, तसेच सगळे मान्यवर, अनेक जण मान्यवर माझ्या बरोबरचे सहकारी उपस्थित आहेत आज. तर त्या सगळ्यांना अपेक्षित धरून आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मी मगाशीच मॅडमच्या आग्रह खातर स्वीकारलेलं आहे. सकाळी अचानक त्यांचा फोन आला आणि त्या फोनवर त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे मी आज व्यस्त असून सुद्धा माझं शेड्यूल त्यांना येण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे मी उपस्थित राहिलो. खरं तर मराठी ज्योतिष मंडळाची स्थापना ज्या वेळेला आम्ही केली, त्या स्थापनेच्या वेळेलाच आमचा एक उद्देश होता की ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार वाढवणं. आणि ते प्रचाराचं प्रसाराचं काम वाढवण्याचं काम, महत्वाचं काम आदिशक्तीच्या माध्यमातून चारुशिला मॅडम करतायत. गेल्या अनेक दिवस आमचं निरीक्षण आहे. मग रात्री पंडित सरांची माझी पण चर्चा झाली होती की जे ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करतायत किंवा ज्योतिषशास्त्रासारख्या इतर तत्सम शास्त्रांचा प्रचार प्रसार करतायत, त्या सगळ्यांना मदत करणं, त्या सगळ्यांच्या बरोबर राहणं, त्या सगळ्यांना पडेल त्या अडचणीत, येईल त्या अडचणीत सहकार्य करणं, हे आमचं खरं मूळ उद्देश आहे. आणि ते चारुशिला मॅडम अनेक दिवस, अनेक वर्ष, गेले वर्षभर बघतोय, त्या सुद्धा अनेक कार्यक्रम घेत आहेत, अनेक व्याख्यानं ठेवतायत. खरं तर एवढ्या ग्रामीण भागात ते एवढं सगळं हँडल करतायत. आता मी खरं हे सगळं करत असताना हे हँडल करणं किती अवघड असतं, किती त्रासाचं असतं, ह्याची जाणीव मला आहे. पंडित सरांना आम्ही लोक जेव्हा हे सगळं करतोय तर हे किती अडचणीचं त्रासाचं असतं ह्याची जाणीव आहे. त्यामुळे चारुशिला मॅडम, तुम्ही जे काम करताय हे खरंच कौतुकास्पद आहे. त्या कार्याला आमची सहकार्य, आमची मदत नेहमीच तुम्हाला राहणार आहे. तुम्ही कधी आम्हाला तुमची कुठली अडचण असेल, कुठलंही काही असेल, तुम्ही कधी आम्हाला मदतीचा हात मागा. आमचा हात तुम्हाला सदैव कायम तुमच्यासाठी पुढे असेल. तुम्ही एक फार चांगलं ज्योतिषशास्त्रासाठी काम करताय, वेगवेगळी व्याख्यानं करताय. ते व्याख्यानं सुद्धा मी नेहमी बघत असतो. फार चांगले वक्ते, म्हणजे आता आजचे वक्ते सुद्धा, दोन्ही जे वक्ते आहेत हे फार चांगले वक्ते दोन्ही पण आणलेले आहेत तुम्ही. आता पंडित सरांचा तर विषयच नाही, मला नेहमीच माहिती आहे, मार्गदर्शकच आहेत, त्यांच्याबरोबरच आपण काम करतोय. पंडित सरांचा आजचा जो विषय तो आजच्या घडीला फार महत्वाचा आहे. आपण सगळेजण एका वेगळ्या महासंकटातून चाललेलो आहे. पुऱ्या महाराष्ट्रातली सगळी जनता आज एका वेगळ्या संकटाला तोंड देते. आणि जेव्हा अशा प्रकारच्या संकटाला तोंड आपण देतोय, ते संकट जर बघितलं तर कोरोना संकट, कोरोना म्हणल्यानंतर थोडस विषाणू, जीवाणू, श्वासाशी संबंध असलेलं एक संकट आहे. तर त्या संकटावर मात करण्यासाठीचा कदाचित एक मार्ग पंडित सरांच्या माध्यमातून आपल्याला आज मिळणार आहे. त्यामुळे पंडित सरांचं व्याख्यान सगळ्यांनी आवर्जून ऐकण्याजोगं व्याख्यान आहे. त्याचा कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी फार चांगला उपयोग सगळ्यांना होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मॅडम आर्किटेक्ट आहेत, काम करतायत वास्तुशास्त्राचं. तर एक मिनिट मी सर्वांना म्यूट करते आणि मग परत तुम्ही तुमचं म्यूट काढा. आवाज येतो थोडासा. हा, काढा म्यूट तुम्ही आणि मग बोला. म्यूट काढा, कारण तुम्ही पण म्यूट झाले तिकडे. हा, हो आहे, आता आहे. तर पंडित सरांचं व्याख्यान आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे. कारण त्या जे शास्त्र, शिवसौरोदय शास्त्र जे आहे ते श्वासाशी संबंधित, श्वासाशी निगडीत असलेले शास्त्र आहे. आणि कोरोना हा जर रोग बघितला किंवा कोरोना हे संकट जर बघितलं तर त्याचा श्वासाशी फार जवळनं संबंध आहे. तर अशा वेळेला कदाचित पंडित सरांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक वेगळं मार्गदर्शन कोरोनाला फेस करण्यासाठी, फाईट करण्यासाठी आपल्याला मिळू शकतं. तर ते मार्गदर्शन त्यांनी करावं, ते करतीलच आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. आणि दुसऱ्या वक्त्या आपल्या आभा करंदीकर मॅडम आताच आपल्या सगळ्यांशी चर्चा करताना बोलत होत्या, त्यावेळेला आम्हाला त्या आर्किटेक्ट म्हणून काम करतात. आर्किटेक्ट असल्यामुळे वास्तुशास्त्र
वापरण्यासाठी त्यांना फार संधी आहे. मी नेहमीच प्रत्येक व्याख्यानात बोलत असतो की मराठी ज्योतिष मंडळाचा अध्यक्ष आणि संघटना बांधल्याचं समाधान मला त्याच दिवशी होईल की ज्या दिवशी ज्योतिषशास्त्राला एखादा डॉक्टर, एखादा वकील, कुणालाही आरोग्याची अडचण आली की तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर जाहीरपणानं त्याला मदत करतो. पण आमचे ज्योतिषमध्ये काम करणारे अनेक लोक फक्त आरोग्य नाही तर आरोग्य असेल, आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, वैवाहिक असेल, करिअर असेल, अशा अनेक मार्गाने किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतात. पण थोडीशी त्याची नोंद कमी घेतली जाते. तर त्यामुळे ज्योतिष क्षेत्राला उंची त्याच दिवशी प्राप्त होईल की लोकांना कसली अडचण झाली की अथॉराइज ज्योतिषी, अथॉराइज ऍस्ट्रॉलॉजर म्हणून त्या लोकांनी, जसं आपण फॅमिलीचा एक डॉक्टर असतो आणि एक फॅमिलीचा सल्ला, फॅमिली डॉक्टर म्हणून त्याचा सल्ला घेतो, तसं भविष्यात प्रत्येक फॅमिलीनं एक आपला ऍस्ट्रॉलॉजर म्हणजे नियुक्त केला पाहिजे की काही अडचण झाली की ऍस्ट्रॉलॉजरचा सल्ला घ्यायचा. अशा पद्धतीनं लोकांच्या मनात ज्या वेळेला आपल्या ज्योतिषशास्त्राबद्दलचा विश्वास निर्माण होईल तेव्हाच खरं आपण समाधानी होऊ. त्याचबरोबर वास्तुशास्त्र, म्हणजे आता करंदीकर मॅडमांच्या बद्दल बोलताना मला ते आवर्जून सांगावं वाटतंय की ते आर्किटेक्ट म्हणून काम करतायत. तर माझं एक स्वप्न आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण बघत असतो आता अपार्टमेंट शहरात, प्रत्येक शहरात अपार्टमेंट चालू असतात, अपार्टमेंटची कामं चालू असतात. त्या अपार्टमेंटच्या बाहेर जेव्हा बोर्ड असतात त्या बोर्डावर लिहिलेलं असतं प्रमोटर कोण, बिल्डर कोण, बाकी सगळं लिहिलेलं असतं, कायदेशीर सल्लागार लिहिलेला असतो. पण आजपर्यंत कुठेही मी वास्तू सल्लागार तिथं लिहिलेलं नाव कधी बघितलेलं नाहीये. तर माझं एक स्वप्न आहे की भविष्यात संपूर्ण जिथं जिथं अपार्टमेंटची कामं चालू असतील त्या ठिकाणी एक म्हणजे सगळी नावं लिहिल्यानंतर कायदेशीर सल्लागारच्या खाली असू वर असू कुठेही एक वास्तुशास्त्र सल्लागार किंवा वास्तू सल्लागार म्हणून बाबा चारुशिला मॅडमचं नाव असेल, अजून कुणाचं नाव, अशी नावं आपली लागली पाहिजेत. त्या दिवशी आपण वास्तुशास्त्राचं महत्व सगळ्या जनतेला किंवा समाजाला पटवून देऊ शकलो, हे जर समाधान आपल्याला मिळेल. तर करंदीकर मॅडम अनायसे त्यात काम करतायत आर्किटेक्ट म्हणून. तर माझं मत राहील की आर्किटेक्ट म्हणून काम करताना ठीक आहे सगळी लोक लगेच स्वीकारतात असं नाहीये, पण त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून आर्किटेक्टच्या माध्यमातून, आर्किटेक्ट हा त्यांचा पेशा आहे, त्या पेशाच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त वास्तुशास्त्राला उंची मिळवून द्यावी अशी एक त्यांच्याकडनं मी त्यांना विनंती करेन, अपेक्षा व्यक्त करेन थोडक्यात. तर त्या पूर्ण करतील. तर अशा पद्धतीनं चारुशिला मॅडम तुम्ही फार चांगलं कार्यक्रम, चांगले वक्ते आणून दरवेळेला वेगळे कार्यक्रम करताय, त्याबद्दल परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आम्ही सदैव परत एकदा मी शब्द देतो की आम्ही सगळेजण, पंडित सर असतील, आम्ही मराठी ज्योतिष मंडळ असेल, मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमच्या बरोबर सदैव आहात असं समजून आजपासून आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या कार्याला, असं मी तुम्हाला एक शब्द देतो. त्याचबरोबर आजचा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी जे काही आमच्यासाठी सहकार्याचा हात जो पुढे केलेला आहे तो खरोखरच माझ्यासाठी खूपच महत्वाचा आणि मोलाचा आहे. आता आपला यानंतरचा पहिला विषय म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र आणि कोरोनाच्या काळामध्ये या शास्त्राचा आपल्याला कसा उपयोग होतो ह्याच्यासाठी आपल्याला प्रदीप पंडित सर माहिती सांगणार आहे. परंतु त्या अगोदर मी पंडित सरांचा थोडक्यात परिचय करून देते. तर पंडित सरांचं जे परिचय आहे तर तो म्हणजे आचार्य प्रदीप पंडित सर हे पुणे या ठिकाणी असून ते अष्टक वर्ग महागुरु, अष्टक वर्ग भूषण, रत्नशास्त्र आचार्य, अंकशास्त्र आचार्य, ज्योतिष मार्तंड, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, राष्ट्रभूषण, रमल पंडित, शिवस्वरोदय साधक इत्यादी अनेक पदव्यांनी ते सन्मानित झालेले आहेत. अनेक प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्याही पेक्षा एकापेक्षा एक जास्त अशा त्यांच्याकडे अनेक चांगले गुण त्यांच्याकडे आहेत की आपण सगळ्यांनी त्यांच्या या गुणांना त्यांना फॉलो केलं पाहिजे. असं इतके चांगले गुण म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व लोकांच्या ते लोकप्रिय आहेत. लोकप्रियता ही त्यांच्या मागोमाग आपोआप येते. पंडित सरांचं नाव घेतलं की पंडित सर अधिक लोकप्रियता
या दोन गोष्टी एकाच वेळेस हात धरून धरून चालतात. आणि याचं महत्वाचं कारण उगीच कुणाच्याही मागं लोकप्रियता येत नाही, तर याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी उत्तम शिक्षक तयार केलेले आहेत, अनेकांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे. ज्या पद्धतीनं ते आज मला सहकार्य करतायत, तर माझ्यासारख्या अशा कितीतरी व्यक्तींना त्यांनी सहकार्य करून पुढे आणलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचे हे जे ऋण आहे ते आम्ही कधीच विसरणार नाही. त्यांच्या ऋणात राहायला मला जास्त आवडेल. आणि अशा पद्धतीनं ते लोकप्रिय होण्याचं हे एक कारण आहे. आणि हा त्यांचा स्वभाव आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच पद्धतीनं त्यांनी अनेक वर्षांपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीनं त्यांनी अनेक विषयांवर सातत्यानं ते व्याख्यानं देत असतात. गणेश उपासना, नर्मदा परिक्रमा, नेताजी बोस, ज्योतिष, शिवस्वरोदय शास्त्र, अष्टक वर्ग यासारख्या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. अनेक संमेलनामध्ये ते उत्कृष्ट वक्ता म्हणून ते सन्मानित आहेत. कुठलंही संमेलन म्हटलं की त्या ठिकाणी पंडित सर असणं अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय ते संमेलन पुढे जातच नाही, असा माझा स्वतःचाही अनुभव आहे. आणि मी अनेक संमेलनं सरांची पाहिलेली आहेत. त्याचप्रमाणे सरांचे अनेक जे वैशिष्ट्य आहेत त्यापैकी त्यांनी अनेक गरजू लोकांसाठी ते मार्गदर्शन आणि मेळावे ते आयोजित करत असतात. अनेक लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. अष्टक वर्ग ज्योतिष पद्धत आणि निवडक ज्योतिष विचार या हे जे पुस्तकं आहेत त्यांचे ते ही दोन्ही पुस्तकं अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत. गणपती उपासनेवर, गणेश वंदना, नेताजी बोस यांच्यावर झेप वाघाची ही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. तसेच आणखीन एक भस्मासूर, दुसरी नाण्याची बाजू आणि उजागर इत्यादी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या नाट्य लेखनासाठी त्यांना राज्यस्तरीय शासकीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर गुरुपौर्णिमेला गुरूंचा सत्कार करण्याऐवजी त्यांनी गुरूंच्या धर्मपत्नीचा सत्कार करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. कारण गुरु कधी काम करू शकतात जेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीची साथ असेल. आणि ही गोष्ट बरोबर सरांनी ओळखली आहे आणि म्हणून ते त्यांच्या धर्मपत्नीचा सत्कार करतात. अहमदनगर येथे ज्योतिष संमेलनामध्ये परमपूज्य ज्योतिषाचार्यांकडून, शंकराचार्यांकडून ते सन्मानित झालेले आहेत. नाशिक ज्योतिष संमेलनामध्ये ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आहेत. लोकसभा निवडणुकीची भाकिते त्यांनी TV9 वर आधीच दिलेली होती आणि ती बरोबरही आलेली होती. गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आणि ज्योतिष प्रबोधिनी पुणे या संस्थांचे ते संस्थापक आहेत. 2 तपाहून जास्त काळ ते ज्योतिष शास्त्रामध्ये ते कार्य करत आहेत. मराठी ज्योतिष संघटनांसाठी, ज्योतिष प्रसारासाठी त्यांनी मराठी ज्योतिष मंडळाचे ते संस्थापक आणि मार्गदर्शक आहेत. सरांच्या बद्दल बोलावं तितकं कमीच आहे आणि आपल्याला सर आपल्यामध्ये नेहमी असतात, त्यामुळे आपण पंडित सर एवढ्याच नावाने त्यांना ओळखत असतो. सरांची ही ओळख ही एवढी मोठी आहे की त्याचा आपण खरोखरच सरांना फॉलो केलं पाहिजे, सरांसारखं काम आपण केलं पाहिजे, त्यांच्यासारखे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे, असा विचार सुद्धा जर का आपण ठेवला तर आपणही खूप काही काम करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. आणि अशा या माझ्या महागुरूंना, कारण ते माझेही महागुरू आहेत, आणि या महागुरूंना मी आज या ठिकाणी विनंती करेन की सर शिवस्वरोदय शास्त्र कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी कसं उपयुक्त ठरेल यावर आपण आता बोलावं. आणि धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल. धन्यवाद चारुशिला मॅडम आणि आपले मनपूर्वक आभार की आज तुम्ही इथे मला 4 शब्द बोलायची संधी दिलेली आहे. तुमच्या कार्याबद्दल आताच निलेश सरांनी फार सविस्तर सांगितलं की कोणत्या परिस्थितीत तुम्ही हे कार्य करीत आहात. ज्या परिस्थितीत तुम्ही हे कार्य करीत आहात ते तुमचं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आमच्या मराठी ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर निलेश कुलकर्णी फार व्यस्त असतात. ते राजकारणात आहेत, ते पत्रकारितामध्ये आहेत, ज्योतिषी आहेत,
आमच्या मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत, त्यामुळे ते खूप व्यस्त असतात. त्यांच्या या व्यस्त कार्यक्रमातून देखील ते आज इथे उपस्थित आहेत, याचा मला अतिशय आनंद होतोय. त्यांचे मनपूर्वक आभार. आमचे सहकारी भरत चटकर सर ते देखील इथे आलेले आहेत. नाव किती घेऊ सांगता येत नाही. आपण सर्व ज्योतिष बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहात. आपला बहुमूल्य वेळ तुम्ही मला ऐकण्यासाठी दिला आहे, त्यामुळे आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. शिवसौदय शास्त्र हा माझा आजचा विषय आहे. मित्रांनो, रोटी, कपडा और मकान, अन्न, वस्त्र, निवारा या जीवनाच्या प्रमुख, मूलभूत, आवश्यक, अनिवार्य गरजा आहेत. त्याशिवाय माणूस जगूच शकत नाही असं काही लोक म्हणतात. पण माझ्या मते रोटी, कपडा और मकान, अन्न, वस्त्र, निवारा या गरजा जीवनावश्यक नाहीच, कारण त्याशिवाय माणूस जगू शकतो. या रोटी, कपडा और मकान मधली पहिली गोष्ट म्हणजे रोटी. ही जी रोटी आहे ना, या रोटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक लोकांना ही जी रोटी आहे ही दिवसेंदिवस बघायला देखील मिळत नाही. ही जी रोटी आहे ती अनेक लोकांना दिवसेंदिवस बघायला मिळत नाही, तर खाण्याची गोष्ट तर दूरच राहिली तरी ते लोक जिवंत असतात आणि त्यांच्यावर शरीरावर काही परिणाम होत नाही. खूप उशीर बालकं देखील जगतात. अनेक समाजामध्ये 20, 30, 40 दिवस उपवास असतात. या उपवासाच्या काळात अर्थातच ते काही खात नाही, पण या दीर्घ उपवासाचा त्यांच्या जीवनावर काही वाईट परिणाम होत नाही. उलट त्यांची शरीर शुद्धी होते आणि त्यांचं आयुष्य, त्यांचं शरीर चांगलं उत्तम होतं उपवासामुळे. सो अन्न, रोटी इज नॉट अ प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट कपडा. रोटी, कपडा और मकान मधला कपडा किंवा वस्त्र. तर असं म्हणतात की काही लोकांचा कपडा, काही लोकांचा एक कपडा लाख लाख रुपयांचा असतो. ठीक आहे, पण माझ्यासारख्याला 1500चा नेवशेट पायजमा चालतो. आय एम हॅपी. तुमचा तो साबरमतीचा बाबा एक पंचा नेसून अख्खा इंग्लंड फिरला आणि बघता बघता त्याने त्या गोऱ्या साहेबाची राजवस्त्रच उतरवून घेतली. सो अगेन कपडा इज ऑल्सो नॉट अ प्रॉब्लेम. तिसरी गोष्ट मकान. माझं मकान म्हणा, माझा निवारा म्हणा, तुमच्या त्या अंबानीच्या 30-40 मजली बंगला इतका मोठा नसेल, पण आय एम हॅपी विथ माय 2 BHK. तुमच्या बाबतीत देखील ते असेल. तुम्ही देखील तुमच्या 1, 2, 3 BHK मध्ये हॅपी असालच. एवढंच कशाला, काही लोक रेल्वे पट्टीच्या लागून झोपडपट्टीत राहतात, झोपडी उभारून राहतात आणि मस्त मजेत राहतात. काही लोक तर कॉर्पोरेशनच्या सिमेंटच्या पाईप मध्ये राहतात आणि तेही मस्तपैकी मजेमध्ये. सो अगेन मकान इज ऑल्सो नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे रोटी, कपडावर मकान शिवाय माणूस जगू शकतो निश्चितच, पण एका गोष्टीशिवाय माणूस जगू शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे श्वास. पाणी भरलेल्या बादलीमध्ये काही मिनिटं आपलं नाक तोंड बुचकळायचं, क्षणात जीव घाबरा गुबरा होतो आणि लक्षात येतं हा जो श्वास आहे, हवा, पवन, वायू, प्राणवायू म्हणजे काय. मित्रांनो, मागील वर्षी 2020 मध्ये करोना नावाच्या एका राक्षसाने सगळं जग, सगळी पृथ्वी उद्ध्वस्त केली. सगळं जग उलट पालट झालं. काही लाख लोक मेले, काही लाख लोक मानसिकदृष्ट्या खचले आणि मानसिकदृष्ट्या मेले. कधी नाही एवढी असुरक्षितता, अविश्वास, भीती, नैराश्य यांची भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेली आहेत. भारताचीच नाही तर सगळ्या जगाचीच इकॉनॉमी अनेक वर्ष मागे गेली आहे. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले, अनेकांची रोजीरोटी गेली. हातावर पोट असणारे, रस्त्यावर काम करणारे यांची उपासमार सुरू झाली. उच्च मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय झाले आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय यांची उपासमार सुरू झाली. या करोनाचे परिणाम फक्त आर्थिकच नाही मित्रांनो,
त्याचे परिणाम सामाजिक आहेत, कौटुंबिक आहेत, वैयक्तिक आहेत, शारीरिक संदर्भही बदलले. कालपर्यंत सहजपणे गळ्यात गळे घालणारे मित्र एकाला करोना झाला म्हटल्याबरोबर दुसरा त्याच्यापासून तोंड लपवू लागला. शहरामध्ये काम नाही म्हणून आपल्या घरी शेकडो मैल पायपीट करून गेलेल्या मुलाला आपली सख्खी आई घरामध्ये घेत नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या सगळ्या घराला करोना होईल तिला भीती असते, त्यामुळे त्याला ती बाहेरच ठेवते. माकडी आणि पिल्लूची आपण गोष्ट ऐकली होती, ती गोष्ट किती खरी आहे हे करोनाने दाखवून दिलं. अनेक ठिकाणी करोनामध्ये जे मेले त्यांचे नातेवाईक त्यांचं प्रेत घ्यायला देखील आलेले नाहीयेत. असो, हे सगळं घडलं चीन मधल्या त्या वुहान मधील एका विषारी श्वासामुळे. या विषारी श्वासाने सुरुवातीला काही हजार लोक बाधित झाले, बघता बघता हजारचे लाख झाले, लाखाचे काही लाख झाले, आणि अजूनही लाखाची संख्या वाढतच चालली आहे. आणि मग परत तसं काही होऊ नये, समोरच्याचा दूषित श्वास माझ्यापर्यंत येऊ नये म्हणून सगळ्या जगाने आपली तोंड झाकून घेतली मास्कने. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स हे शब्द आपल्या रोजच्या जीवनात अविभाज्य भाग झाले. हे सगळं आधी केलं असतं तर या काही लाखभर लोकांचे प्राण तरी वाचले असते हो. पण या श्वासाला आपण कधीच गंभीर घेतलं नाही, आजही घेत नाहीये. आणि या श्वासाला जे गंभीर घेतात ते उच्चभ्रू लोक, सेलिब्रिटी लोक दिल्लीची हवा खराब झाली म्हणून पटकन गोव्याला पळतात. आपले अनेक सेलिब्रिटीज, फिल्म स्टार सध्या भारताची हवा खराब झाली म्हणून मालदीवला गेलेत आणि तिथून मस्त ते सी शोरचे फोटो आपल्या टाकून आपला अपमानच करतायत. योग्य प्रमाणात, योग्य वेळी शुद्ध हवा, शुद्ध प्राणवायू मिळणं किती आवश्यक आहे हे पूर्वी फक्त दमा असलेल्या लोकांना समजत होतं. पण आता सर्वसामान्य अगदी तळागाळाचा अशिक्षित माणूस पण HO2 म्हणजे काय, प्राणवायू म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय, ऑक्सिजन बेड म्हणजे काय हे आता सगळ्यांना समजायला लागलं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आमच्या पुण्याच्या एका पत्रकाराचा प्राणवायू मिळाला नाही म्हणून प्राण गेला आणि त्याची एक फार मोठी न्यूज झाली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू मिळाला नाही म्हणून ऑक्सिजन म्हणून टाळो पुढं टाचा घासत किती लोकांनी प्राण सोडला याची गणतीच नाही, तर आता त्याची न्यूज होत नाही. मी भरपूर श्रीमंत आहे, पाठीशी भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, अधिकार आहे, आमदार खासदार आहे, पोझिशन आहे, म्हणून मी चांगला आयुष्य जगेल अशी गोष्ट नाही. तुझ्याकडे पैसा आहे ठीक आहे, तुझ्याकडे पोझिशन आहे ठीक आहे, पण तुझ्याकडे ऑक्सिजन बेड आहे का? आणि आणीबाणी प्रसंगी तुमच्याकडे ऑक्सिजन बेड नसेल तर सर्व काही शून्य आहे, व्यर्थ आहे. एखादा चांगला सुसज्ज दवाखाना आहे, अत्याधुनिक सोयी सवलती आहेत, निष्णात डॉक्टर आहेत, दवाखाना आहे, डॉक्टर आहे, पण तिथे ऑक्सिजन नसेल तर परत सगळं काही व्यर्थ आहे हे करोनाने दाखवून दिलं. आता सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन करत अनेक लोकांनी टाहो बुडत आपले प्राण सोडलेले आहेत. दवाखाना चांगला आहे, डॉक्टर पण चांगले, ऑक्सिजनचा साठा पण आहे, पण हे ऑक्सिजन घेण्याची क्षमता, हा ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमताच फुफ्फुसांमध्ये नसेल तर, फुफ्फुस कमकुवत झाली असतील तर, फुफ्फुसांनी आपलं काम संपवलं तर सगळं संपतं. द एंड. असं सगळं आयुष्यच मित्रांनो भेसूर, भीषण, भयानक झालेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे करोनाची डेड बॉडी घ्यायला नातेवाईक येत नाहीत, खांदा द्यायला 4 लोक नसतात. आजकाल सगळीकडे लाईनी सुरू झालेल्या आहेत. सरकार देत असलेल्या 2 किलो गव्हासाठी लाईन, लसीसाठी लाईन, इंजेक्शनसाठी लाईन, ऑक्सिजन बेडसाठी लाईन आणि स्मशानामध्ये प्रेत जाळण्यासाठी पण लाईन. स्मशानात देखील आजकाल 7-8 तासाचं वेटिंग असतं मित्रांनो. एक श्वास माणसाची संपूर्ण ओळख बदलून टाकतो.
आपल्या नाना पाटेकरच्या कुठल्या तरी सिनेमामध्ये एक वाक्य होतं, एक मच्छर आदमी को टिंब टिंब बना देता है. तसा एक श्वास माणसाची ओळख बदलवतो. एका श्वासापूर्वी श्री सौ राजबन राजश्री माननीय आदरणीय सन्मान्य साहेब असलेली व्यक्ती श्वास थांबला की एका क्षणामध्ये डेड बॉडी होते आणि ज्या पायाला अंगठ्याला एक चिठ्ठी चिटकवली जाते, डेड बॉडी नंबर सो अँड सो. म्हणून माणूस मेला की आपण म्हणतो त्याने प्राण सोडला. त्याने प्राण सोडलेला नसतो, प्राण वायूने त्याला सोडलेला असतो. त्याने अखेरचा श्वास घेतला. श्वास तर असा हा श्वास लाख मोलाचा, कोटी मोलाचा, अब्ज मोलाचा. या श्वासाचे रामायण महाभारत फार मोठे आहे आणि या श्वासाचा सखोल गंभीर परिपूर्ण असा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला म्हणतात शिवसूर्योदय शास्त्र. एकदा पार्वती आई साहेबांनी देवादिदेव महादेवाला विचारलं की खाली पृथ्वीवर माझी जी लेकरं आहेत त्यांचं आयुष्य आरोग्य संपन्न असावं, निरामय असावं, त्यांना सगळ्या प्रकारची सुख आनंद मिळावा, यासाठी एखादं उपासना असेल, एखादं शास्त्र असेल तर मला सांगा. आणि त्यावेळी देवादिदेव महादेवाने पार्वती आई साहेबांना हे शिवसूर्योदय शास्त्र सांगितलं. काही वेळेला मला प्रश्न विचारला जातो की हे शिवसूर्योदय शास्त्र म्हणजे काय. त्यावेळेस मला वाईट वाटतं की इतक्या मोठ्या महान शास्त्राची अजून अनेक लोकांना माहिती नाही. पण जेव्हा ते हे शास्त्र जाणून घेण्याबद्दल उत्सुकता दाखवतात तेव्हा मला ते बरंही वाटतं की ठीक आहे, आता तरी त्यांना इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. मग मी त्या लोकांना सांगतो की सूर्योदय शास्त्र म्हणजे काय आणि ते कसं काम करतं. तर आपला आयुर्वेदिक वैद्य आपली नाडी पाहून, आयुर्वेदात जशी नाडी आहे तसं शिवसूर्योदय शास्त्रामध्ये देखील नाडी आहे. तर आपले ते आयुर्वेदिक वैद्य आपली नाडी पाहून आपल्या शरीराचे आरोग्य तपासतात, आपल्या शारीरिक आरोग्याचं निदान करतात आणि नंतर निरसन करतात. त्याचप्रमाणे सूर्योदय शास्त्र साधक श्वासावरून आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याचं निदान करतो आणि आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करतो. शिवसूर्योदय शास्त्र या शास्त्राच्या नावामध्ये शिव आहे म्हणून दुर्दैवाने आपल्यातील काही तथाकथित बुद्धिवाद्यांनी या शास्त्राला गैरसमजाने फक्त हिंदू धर्माशी जोडलं. पण हे शास्त्र फक्त हिंदू धर्माचे नाही. या शास्त्रामध्ये हिंदू अध्यात्म आहे मान्य, पण हे फक्त हिंदू धर्माचे नाहीये. हे शास्त्र धर्मातीत आहे. मित्रांनो, श्वासाला कुठलाही जात, धर्म, राजकीय पक्ष, सीमावाद, लिंग भिन्नता, वयाची अट अशा सीमा कुंपण नसतात. श्वास हा श्वास असतो. श्वास हा धर्मातीत असतो, सगळ्यांच्या पलीकडे असतो. सूर्योदय शास्त्रात आम्ही उपाय उपासना म्हणून जे काय सांगतो ते आपल्या हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रातील कर्मकांड आम्ही सांगत नाही. उपाय उपासना म्हणून आम्ही काय सांगतो तर श्वासावर नियंत्रण कसं ठेवावं हे शिकवतो. आणि आता सैलपणे श्वासाला कुठलाही जात, धर्म, देश अशा सीमा नसल्यामुळे आजकाल इतर धर्मातील, इतर राष्ट्रातील लोक पण सूर्योदय शास्त्राचा अभ्यास करू लागले. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. सूर्योदय शास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी साधं, सरळ, सोपं असं शास्त्र आहे. सर्वसामान्य लोकांना जीवनात पावलोपावली, क्षणोक्षणी उपयोगी पडणार असं शास्त्र आहे. म्हणून आमचं असं होतं की ते प्रत्येक घराघरात गेलं पाहिजे, घरातल्या किमान एका व्यक्तीला तरी ते आलं पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा आम्ही या विषयावर व्याख्यानं देत असतो, कार्यशाळा देखील आयोजित करत असतो. एकच इच्छा आहे, हे शास्त्र जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे. या शास्त्राला कोणताही खर्च नाही, कोणतेही खर्चिक साधन नाही. इतर शास्त्राप्रमाणे सर्वोदय शास्त्र हे बिनखर्चाचे आहे. डॉक्टरांकडे स्टेथोस्कोप पासून व्यवस्थित हॉस्पिटल पर्यंत सगळ्या प्रकारची साधनं लागतात. ज्योतिषाला काही नाही तर पंचांग लागतं. टॅरो कार्डवाल्यांना कार्ड लागतात. रमलवाल्यांना फासे लागतात, पत्ते लागतात, संगणक लागतं. अशी खर्चाची साधनं इतर ठिकाणी लागतात.
पण सूर्योदय शास्त्रात साधन म्हणून आपण काय वापरतो तर आपलाच श्वास, ज्याला पैसे मोजावे लागत नाही, साधन म्हणून वापरतो आपण श्वास, आणि साध्य काय करतो तर एक संपूर्ण निरामय जीवन. या शास्त्राचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे शास्त्र तुम्ही अगदी 4 लोकातही वापरू शकता. इतर शास्त्र तुम्ही 4 लोकात वापरू शकत नाही. मुंबईच्या लोकलमध्ये, मुंबईच्या बेस्टच्या बसमध्ये तुम्ही धक्के खाता खाता रमरचे फासे टाकू शकत नाही, टॅरो कार्ड्स टाकू शकत नाही. पण सूर्योदय शास्त्र तुम्ही अगदी गर्दीच्या ठिकाणी, गप्पांच्या मैफिलीमध्ये, मित्रांच्या मैफिलीत, कौटुंबिक मेळाव्यात, घरच्या घरी पण अगदी सहज वापरू शकता. त्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही, पेट्रोल रिक्षाचा खर्च नाही किंवा पायपेट देखील करावी लागत नाही. असं असून हे शास्त्र अजूनही दुर्लक्षितच आहे. हे शास्त्र सर्वसामान्यांपर्यंत अजून तितकंसं पोहोचलेलं नाहीये, त्याचा योग्य प्रसार झालेला नाहीये. अनेकांना हे शास्त्र माहीतच नाही आणि त्यामुळे या शास्त्राचा जास्त उपयोग होत नाही. मराठीत तर या विषयावर अशी विशेष चांगली पुस्तकं मला तरी दिसलेली नाहीयेत. या शास्त्राचे सर्व जुने ग्रंथ क्लिष्ट संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि आजकालच्या पिढीला मराठीच नीट समजत नाही तर संस्कृतची गोष्ट सोडा. सूर्योदय शास्त्रातील मूळ ग्रंथ श्री संत मुकुंदराज लिखित पवन विजय हा ग्रंथ आहे. गीता जशी कृष्ण अर्जुन संवाद स्वरूपामध्ये आहे त्याप्रमाणे हा पवन विजय हा ग्रंथ शिव पार्वती संवाद स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्यात एकंदर 395 श्लोक आहेत. हठयोग, प्रतिपिका, पातंजली योग या शास्त्रात सूर्योदयाचा संदर्भ आहे. अशी श्रद्धा आहे की व्यासपुत्र शुकदेवने सुमारे 300 वर्षापूर्वी स्वामी चरणदासजींना स्वप्नामध्ये या शास्त्राचं ज्ञान दिलं आणि मग स्वामी चरणदासजींनी ते हिंदीमध्ये काव्य स्वरूपात लिहून काढलं. पण या स्वामी चरणदासजींचं हे हिंदी काव्य देखील खूप समजायला कठीण आहे. हा एक देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या शास्त्रासंबंधी या शास्त्राच्या श्लोकात या शास्त्रात स्वतः महादेव असं म्हणतात की पिंडी ते ब्रह्मांडी जे जे काही आहे ते सगळं या शास्त्रात आहे. या शास्त्राच्या बाहेर काहीच नाही. मानवी मनाची इच्छा पूर्ण करणारे सूर्योदय शास्त्राशिवाय दुसरे काहीही नाही असं महादेव म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये नाथ संप्रदायात देखील या सोहम साधनेचे विवेचन आहे. आपल्या संसार सागरामध्ये सर्वसामान्य माणसाला सर्व प्रकारच्या कार्यामध्ये सिद्धी सफलता देणारा एक मित्र, सखा, बंधू, सहाय्यकर्ता म्हणजे सूर्योदय शास्त्र आहे असं महादेव म्हणतात. सर्वसामान्य माणसाला जीवनात काय पाहिजे असतो तर जीवनाची नैया व्यवस्थित चालावी, जीवन प्रवास सुखाचा व्हावा, त्रासाशिवाय व्हावा, गाठी पाण्यापैकी पैसा असावा, चांगला संसार असावा, चांगली बायको, चांगला नवरा असावा, चांगली संतती असावा आणि हे सगळं झाल्यानंतर पोटोबा झाल्यावर मग विठोबा, जमेल तसं अध्यात्म. काही विशेष लोकांना मोक्ष मार्गही खुलतो. हे सर्व सूर्योदय शास्त्राद्वारे साध्य होऊ शकतं. या सूर्योदय शास्त्राची महती सांगताना महादेव पुढे असंही म्हणतात की सर्व ज्ञानात शिरोमणी सर्व ज्ञानामध्ये शिरोमणी असलेलं ज्ञान सूर्योदयपेक्षा सर्वोत्तम श्रेष्ठ ज्ञान कोणतंच नाही. पुढे महादेव असे म्हणतात की या शास्त्राचे ज्ञान देणारे चरूल द्रव्याने फेडता येत नाही. या ज्ञानाचे मूल्य पैशामध्ये मोजता येत नाही. आपण जर श्वासाचे योग्य नियोजन केले, नियमन केलं, संतुलन केलं, सूर्योदय शास्त्राचे सगळे नियम पाळले तर कोणत्याही कार्यामध्ये बाधा येत नाही. उलट सर्व कार्य सुखकर यशस्वी होते असं महादेव म्हणतात. म्हणून सर्व व्यावसायिक, व्यावहारिक, ऐहिक, साकार यशाला सूर्योदयाशिवाय पर्याय नाहीये. आपल्यापैकी ज्या लोकांना या शास्त्राची माहिती आहे किंवा जे लोक या शास्त्राचा अंगीकार करतात दैनंदिन जीवनामध्ये, त्यांना माझा मानाचा मुजरा. जीवनाचं सोनं करणारा एका अलौकिक शास्त्राचा खजिना त्यांना सापडलेला आहे. आपल्या जीवनात काही समस्या निर्माण झाल्या तर आपण आपल्या कुटुंबाचे, मित्राचे किंवा अगदी व्यावसायिक सल्लागाराचेही मार्गदर्शन सल्ला घेतो. हा सल्ला कधी योग्य असतो, बरोबर असतो, तर कधी योग्य नसतो, बरोबर नसतो. सल्लागार देखील चुकतो.
पण आपला श्वास कधी चुकत नाही. जीवनातील सर्व समस्यांसाठी आपला श्वास आपल्याला नेहमीच योग्य मार्गदर्शन करतो. कारण आपला श्वास कोणी बाहेरचा परका नाहीये, तो आपलाच आहे, आपल्यामध्ये आहे. मित्रांनो, आपल्या जगण्याचा आधार आहे आपला श्वास. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साथ देणार आहे तो आपला श्वास. जीवन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आहे आपला श्वास. आता सांगितल्याप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांड सगळ्यांचा चालक आहे आपला श्वास. कुठलाही देश असो, कुठलाही समाज असो, त्यांच्या धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत आपला श्वास. आता सांगितल्याप्रमाणे कोणा एका जातीचा, धर्माचा नसतो, तर फक्त आपला असतो तो आपला श्वास. परिपूर्ण, निरामय, सफल जीवनाचे असे श्वासाचे शास्त्र म्हणजे शिवसहृदय शास्त्र. शिवसहृदय शास्त्र हे केवळ हिंदूंचे अध्यात्म नाही, त्यात केवळ ज्योतिष नाही, तर ते श्वासावर आधारित आरोग्य शास्त्र आहे. सहृदय शास्त्रातील ज्योतिष अध्यात्म बाजूला ठेवा, त्यातील फक्त शरीर शास्त्राचा अंगीकार केला तरी आपले आरोग्य, आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राहिले तर काय हरकत आहे. मित्रांनो, पूर्वी विशुद्ध हवा, प्राणवायू मुबलक आणि विनामूल्य मिळत होता. ते दिवस आता गेले. विशुद्ध हवेचे, भरपूर मुबलक प्राणवायूचे दिवस आता गेले. इथे यापुढे आपल्याला आता मोठ्या सिलेंडरमध्ये किंवा छोट्या बाटलीमध्ये ऑक्सिजन प्राणवायू घेऊन फिरावे लागणार आहे. बिस्लरीच्या बाटलीच्या आकारामध्ये ऑक्सिजन आता बाजारामध्ये आलेला आहे. तो घेऊन आपल्याला आता फिरावं लागणार आहे. आणि हे सर्व टाळायचे असेल मित्रांनो, तर शिवसहृदय साधनाची मदत घेतल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय आणि ते आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाहीये. असं हे परिपूर्ण, बहुगुणी, उपयोगी असं शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर कुंडलीतील 12ही भावावरून आपण ज्या ज्या काही गोष्टी बघतो त्या सगळ्या गोष्टींच्या उत्तम फलादेशासाठी सहृदय शास्त्र फार चांगल्या पद्धतीने काम करतं. कुंडली शास्त्रातील पहिलं स्थान तनुस्थान, लग्नस्थान म्हणतो. तिथं आपण प्रकृती आणि प्रवृत्ती बघतो, आरोग्य बघतो, तुमची प्रतिमा बघतो. या सगळ्यांसाठी सहृदय शास्त्र आहे. द्वितीय स्थानामध्ये आपण भोजन बघतो, कुटुंब सुख बघतो, धनस्थान बघतो. त्याचं सबंध देखील सहृदय शास्त्रामध्ये आहे. तृतीय स्थान प्रवास आहे, लिखाण आहे, वक्तृत्व आहे, कम्युनिकेशन आहे. चतुर्थ स्थान वास्तू आहे, वाहन आहे, आईचं सुख आहे. पंचमामध्ये शिक्षण आहे, संतती आहे, शेअर्स आहे, कला आणि क्रीडा आहे. षष्ठामध्ये अनारोग्य आहे, शत्रू त्रास आहे, आताकालचे लोक आहेत. सप्तमामध्ये विवाह सुख आहे, गुप्तांग आहे. अष्टमामध्ये मृत्यूतुल्य पीडा आहे, परत गुप्तांग आहे, सासर आहे. नवमात आपलं भाग्य आहे, वडील आहे, वडीलधारी मंडळी आहेत, सगळ्या प्रकारची धार्मिक गोष्टी आहेत. दशमात कर्म आहे, नोकरी आहे, धंदा आहे. लाभात सगळ्या प्रकारचे लाभ आहेत, मित्रपरिवार आहे, पैसा आहे, सगळ्या इच्छापूर्ती आहेत. आणि व्ययस्थानामध्ये बेडरूम प्लेजर आहे, परदेश गमन आहे, बंधन योग आहे, दवाखाना आहे. या सगळ्यांचा सहृदय शास्त्राशी संबंध आहे. या सगळ्यांचा सहृदय शास्त्राशी कसा संबंध आहे सांगायचं झालं तर खूप वेळ लागेल, त्यामुळे मी ते सगळं काय आता घेणार नाही आहे. पण ज्या कोणाला हे शास्त्र शिकायचं आहे त्यांच्या हे लक्षात येईल की जीवनातील प्रत्येक लहान सहान गोष्टीचा आणि सहृदय शास्त्राचा संबंध आहे. तर असे सहृदय शास्त्र प्रत्येकाने शिकणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मी आता सांगितलं होतं की ज्या कोणाला हे शास्त्र माहीत आहे आणि या शास्त्राचा जे रोज अंगीकार करतात त्यांना माझा मानाचा मुजरा. त्याचबरोबर ज्या लोकांना या शास्त्राची माहिती नाही त्यांना आता मी काही प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नांची उत्तर जर त्यांच्याकडे नसतील तर मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर हे शास्त्र आत्मसात करणं आवश्यक आहे. ओके, आय विल स्टार्ट माय क्वेश्चन्स. हो सर. नाकाचं काम काय आहे? तर हवा, वायू आत घेणे
बाहेर सोडणे, श्वासोश्वास करणे. नाकाचं हे एकच काम आहे, हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे. मग नाकाचे 2 भाग का? नाकाची लांबी किती? 1 बोट साधारणतः. या 1 बोट लांबीच्या नाकानंतर संपूर्ण श्वास नलिका एकच आहे. 1 बोट लांबीच्या नाकानंतर श्वास नलिका जर एकच आहे, मग तरी नाकाचे 2 भाग का? नाकाच्या दोन्ही भागातून आपण त्याला नाकपुडी म्हणतो. स्वदेशशास्त्रामध्ये त्याला नाडी म्हणतात, स्वर म्हणतात, अंग म्हणतात. नाकाच्या दोन्ही भागातून सतत सारखाच श्वासोश्वास चालू असतो का? चालत असेल तर तो किती वेळ चालतो? त्याची गती कशी असते? आणि आपला श्वास संत कधी होतो, जलद कधी होतो? पूर्वी आपले साधू संत लोक बगलेमध्ये धर्मदंड म्हणजे कुबडी वापरायचे. त्याचं कारण काय? जुन्या पिढीमध्ये लोक जेवण झाल्यावर वामकुक्षी करायचे. त्याचं कारण काय? सकाळी उठल्यावर आपण कराग्रे रक्ते वस्ती म्हणतो. त्याचं कारण काय? आणि ती पद्धत योग्य आहे का? लहानपणापासून आपल्याला सांगण्यात आलंय की कुठेही जायचं असेल, शुभ कार्य करायचं असेल तर आधी उजवा पाय पुढे कर. हे तत्व बरोबर आहे का? मित्रांनो, कुत्र्याचे आयुष्य सगळ्यात कमी म्हणजे 10-12 वर्ष इतके कमी असते का? कासवाचे आयुष्य सुमारे 300 वर्ष इतके जास्त असते का? माकड हा मानवाचा पूर्वज आहे. मग माकडाला माणसं इतकं श्वासाचं ज्ञान आहे का? ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले असं म्हणतात. हिमालयात आजही असे अनेक साधू सापडतात ज्यांचं वय 400-500 वर्ष आहे. माणूस इतकी 1400, 1500 वर्ष, 500 वर्ष, 400 वर्ष कसं काय जगू शकतो? आणि मुख्य म्हणजे आता मी जे काय प्रश्न तुम्हाला विचारले त्या सगळ्या प्रश्नांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे? यापूर्वी तुम्ही या गोष्टींचा विचार केला नसेल. तुम्ही काय, मी काय, आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करत नाही. श्वासाचा देखील गंभीर विचार करत नाही. कारण श्वास ही क्रिया सहज चालते, त्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. आणि शिवाय निसर्ग आपल्याला श्वास फुकट देतो आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टीची किंमत नसते. आता विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसली तरी हरकत नाही. स्वदेश शास्त्रात या सगळ्यांची उत्तरं आहेत. सध्या कोरोनामुळे सगळ्या लोकांना ताप वगैरे येतो. 95, 96, 97 पर्यंत ताप असेल तर काही वाटत नाही. पण तापाने 100 पार केली, 1, 2, 3 की पेशंट बरोबर आपल्याला देखील घाम फुटायला लागतो. आपण घाबरतो. आणि मग हा जो 103, 104 झालेला ताप आहे, हा ताप कमी करण्यासाठी आपण गोळ्या, औषध, इंजेक्शन, डॉक्टरचा सल्ला वगैरे सगळं काही देतो आणि तो ताप कंट्रोलमध्ये आणतो. याच्या उलट काही वेळेस आपलं शरीर खूप थंड पडतो, तेव्हा देखील आपण घाबरतो, तेव्हा देखील आपण उपचार सुरू करतो. काही नंतर हातपाय चोळणे, काही ठिकाणी रम चोळणे, अशा गोष्टी आपण करतो. आणि हे जे थंड पडलेलं शरीर आहे हे देखील आपण त्याच्यामध्ये उष्णता निर्माण करतो. म्हणजे जेव्हा शरीर खूप गरम झालं असतं तेव्हा आपण त्याला नॉर्मल करतो, जेव्हा शरीर खूप थंड झालं असतं तेव्हा देखील आपण नॉर्मल करतो. आणि शरीराचं तापमान आपण संतुलित करतो. बरोबर? हेच काम परमेश्वराने, निसर्गाने नाकाच्या या 2 स्वतंत्र भागांना दिलेलं आहे. नाकाचे 2 भाग म्हणजे शरीराचं तापमान संतुलित करणारे हीटर आणि AC आहेत. आपले शरीर जेव्हा गरजेपेक्षा जास्त गरम होते तेव्हा नाकातील डावा भाग हे AC काम करतो. त्यामुळे शरीरातील तापमान वाढले की हा AC हा कूलर सुरू होऊन शरीराचे तापमान कमी होते, शरीराला शीतलता, थंडावा मिळतो. शरीराचे तापमान खूपच कमी झाले की नाकाच्या उजव्या भागातील हा हीटर काम सुरू करतो आणि शरीराला उष्णता देतो. तर नाकाचे हे 2 भाग म्हणजे हीटर आणि कूलर किंवा AC आहेत, निसर्गाने, देवाने आपल्या शरीराला दिलेले.
तुम्ही नीट अभ्यास केला तर सर्वोदय शास्त्राच्या नियमाप्रमाणे माणसाच्या दोन्ही नाकपुडीतून श्वास फार कमी वेळ चालू असतो. प्राय श्वास नाकाच्या एकाच भागाने एकाच नाकपुडीतून चालू असतो. सर्वोदय शास्त्राच्या अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे आपल्या नाकाच्या कोणत्या अंगाने, कोणत्या नाकपुडीने, कुठल्या नाडीने, कुठल्या स्वराने श्वास चालू आहे हे समजणे. आता आपल्या नाकाच्या कोणत्या नाकपुडीने श्वास चालू आहे हे कसं समजणार, तर त्यासाठी एक छोटासा प्रयोग आहे. गावंढळ पद्धतीने आपली एक नाकपुडी अंगठ्याने किंवा बोटाने पूर्णपणे बंद करायची. एक नाकपुडी बंद केली त्यावेळी असं लक्षात येते की दुसऱ्या नाकपुडीतून श्वास व्यवस्थित सहज चालू आहे. श्वास घेताना कुठल्या प्रकारचा अडथळा येत नाहीये. किंवा असं पण होऊ शकतं की एक नाकपुडी बंद केली असताना दुसऱ्या नाकपुडीतून श्वास येत नाहीये, श्वास घेताना अडथळा येतोय, ती नाकपुडी बंदच आहे. किंवा असंही लक्षात येईल की काही वेळेस दोन्ही नाकपुडीतून व्यवस्थित श्वास चालू आहे. आणखी एक पद्धत आहे, आपल्या कुठल्या नाकपुडीतून श्वास चालू आहे हे बघायचं असेल तर आरशावर आपला उच्छ्वास सोडायचा, आरशावर. मग आरशावर लक्षात येतं की आपली कुठली नाकपुडी चालू आहे, डावी का उजवी. अर्थात डावी म्हणजे चांगली, उजवी म्हणजे चांगली, डावी म्हणजे वाईट, उजवी म्हणजे वाईट असा शुभ अशुभ असा विचार नाही. दोन्ही नाकपुड्या तितक्याच चांगल्या आहेत, दोन्ही नाकपुड्या तितक्याच वाईट आहेत. शिवसर्वोदय शास्त्र असं सांगतं की सर्वसाधारण निरोगी माणूस एका मिनिटाला 15 वेळा, एका दिवसाला 21,600 वेळा आणि सर्व आयुष्यात 92 कोटी वेळा श्वास घेतो. प्रयोग म्हणून एका मिनिटात आपण किती श्वास घेतो हे आपण देखील बघू शकतो. मी 1 मिनिटाचा वेळ मोजतोय, तुम्ही शांतपणे एका मिनिटात आपले किती श्वास होत आहे हे तुम्ही बघू शकता. करायचा प्रयोग. 1 मिनिटाचा मी उत्तर घेणार आहे. एका मिनिटामध्ये आपले किती श्वास होतात हे मोजा. कुठलीही अपेक्षा ठेवू नका, मन शांत ठेवा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, डोक्यात कुठलेही विचार नको, कुठलेही ममत्व म्हणा, भावना म्हणा नको, डोक्यात चांगल्या वाईट विचारांची गर्दी नको, चांगल्या वाईट भावनांचा मेंदूवर मनावर ताण नको. मेंदूवर ताण नसल्यामुळे मेंदूला रक्त कमी लागते, त्यामुळे आपले ब्लड प्रेशर सामान्य होते. डोक्यात कुठले विचार नाहीत, षडविचार नाही, राग नाही, लोभ नाही. त्यामुळे आता कसं आपल्याला शांत वाटतंय. 1 मिनिट झालेला आहे. एका मिनिटामध्ये तुमचे किती श्वास झाले ते मोजा. अपेक्षेप्रमाणे 15 व्हायला पाहिजे, पण 14 झाले असतील किंवा 16 झाले असतील तर फार काही बिघडत नाहीये. प्रत्येक यंत्र वेगळं आहे, प्रत्येक शरीर वेगळं आहे, शरीर प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे त्यात फरक पडू शकतो. पण नॉर्मली 15च्या आसपास आपले श्वास व्हायला पाहिजे. आणि आता सांगितल्याप्रमाणे ह्या 1 मिनिटात तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं सगळं लक्ष श्वासावर केंद्रित असल्यामुळे डोक्यात कुठलेही विचार नाहीत, विचारांची गर्दी नाही. तुम्ही तटस्थ झालात, निर्विकार झालात, शांत झालात, एखाद्या साधू संताप्रमाणे. एका मिनिटासाठी का होईना तुम्ही साधू झालात. असेच साधू सारखे आपण आयुष्यभर जगू शकतो सर्वोदय शास्त्राचा आपण अंगीकार केला तर. आपल्या श्वासाची गती नेहमीच संत नसते किंवा जलद पण नसते. जेव्हा आपण असं साधू सारखं शांत होतो, निर्विकार होतो, त्यावेळेस आपल्या श्वासाची गती शांत असते. कुठले गुन्हेगारी विचार आपल्यामध्ये डोक्यामध्ये नसतात, क्रूर गुंड विचार नसतात, आपण उत्तेजित नसतो, एक्साइट नसतो, त्यास आपला श्वास शांत असतो. जीवनात जेव्हा ताण तणाव असतो, अशा चांगल्या वाईट गोष्टीमुळे आपण उत्तेजित होतो. आणि आता असल्यामुळे आचार विचार क्रूर गुंडासारखे असतात. त्यावेळी आपल्याला शरीरपुंचा त्रास होतो. आपण काही बेकायदेशीर गोष्टी करत असतो, मादक पदार्थांच्या अंमलाखाली असतो, तेव्हा आपल्या श्वासाची गती जास्त असते. हे सगळं निगेटिव्ह झालं.
पॉझिटिव्ह बोलायचं झालं तर जेव्हा आपण कष्टाची कामं करतो, व्यायाम करतो, पळतो, पोहतो, शारीरिक संबंध असतात आपले, त्यावेळेस आपल्या श्वासाची गती जास्त असते. मित्रांनो, कुत्र्याचे आयुष्य, कोणाचं तरी माईक चालू आहे, कृपया बंद करता का? हा, एक मिनिट, मी बंद करते आणि मग तुम्ही तुमचं माईक परत चालू करा. सर चालू करा. कुत्र्याचे आयुष्य साधारण 10-12 वर्ष असतं. त्यासाठी कुत्र्याचा नीट श्वासोश्वास बघा. त्याचा श्वास ज्या पद्धतीने चालू असतो आणि जेव्हा श्वास जास्त पद्धतीने चालू असतो तेव्हा आपली अभिरुची चांगली नसते असं म्हणायला हरकत नाही. आपण त्याला श्वान वृत्ती म्हणतो. कुत्र्याची भोगायची पद्धत, भोगायची जागा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुच्छ म्हणाल आपण कुत्ते की मौत म्हणतो. त्यामुळे चांगलं जीवन जगायचं असेल तर कुत्र्यासारखे भराभर श्वास घेऊन उपयोगाचं नाही. चांगलं जीवन जगायचं असेल तर जास्त श्वास घेऊ नका. कासवाचे आयुष्य जवळजवळ 300 वर्ष इतके जास्त असते. 300 वर्ष, कारण त्याचा श्वासोश्वास खूप कमी असतो. ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासव जिंकते ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर कासवासारखे कमी श्वास घ्या, कुत्र्यासारखे भराभर श्वास घेऊ नका. माकड जरी आपला पूर्वज असला तरी माकडाला आपल्यासारखं श्वासावर नियंत्रण वगैरे ठेवता येत नाही. हा माकड आणि आपल्यामध्ये फरक आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. हिमालयात आजही 400-500 वयाचे साधू सापडतात. कारण शिवसोदय शास्त्राच्या अभ्यासामुळे त्यांनी आपल्या श्वासावर नियंत्रण प्रस्थापित केलेले असते. त्यांचा श्वासावर अंकुश असतो आणि ते श्वासोश्वासाची क्रिया स्थगित करू शकतात काही काळासाठी, जे चांगदेवांनी केलं. श्वासावर नियंत्रण असलं, श्वासावर अंकुश असला, श्वास क्रिया तुम्ही काही काळ स्थगित करू शकला, कुंभक ज्याला आपण म्हणतो, ते जर केले तर तुम्ही देखील अनेक वर्ष जगू शकतात. योगशास्त्रानुसार आपल्या प्राणमय शरीरात वायुरूप 72,000 नाड्या आहेत. या सर्व नाड्या आपल्या मूलाधार चक्राजवळ नाभीस्थळी कंदातून उगम पावतात आणि सर्व शरीरभर पसरतात. अर्थात या नाड्या म्हणजे ऊर्जावाहक पवन प्रवाही मार्ग आहेत. रक्तवाहक नस, शिरा, धमनी नाहीत. म्हणून या नाड्या कोणताही डॉक्टर तुम्हाला दाखवू शकणार नाही, मी पण दाखवू शकणार नाही. पण ही गोष्ट प्रचितीची अनुभवाची मात्र आहे. या वायुवाहक नाड्यांपैकी 10 नाड्या महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे डाव्या डोळ्यात गांधारी, उजव्या डोळ्यात हस्तीजिव्हा, उजव्या कानात पुषा, डाव्या कानात यशस्विनी, मुखात अलमपुषा, लिंगात कुहू, गुदात शंखिनी नाडी. विशिष्ट नाडी त्या विशिष्ट अंगांना जास्त प्रभावित करत असतात. दुसऱ्या प्राणवायू नाड्या म्हणजे हृदयात प्राण, गुदात अपान, बेंबीत समान, कंठात उदान, सर्व देहात व्याध नावाचा प्राणवायू असतो. आपण ढेकर देतो तो नाग वायूमुळे, पापणी लावते कूर्म वायूमुळे, शिंक येते उकल वायूमुळे, जांभई आपण देतो देवदत्त वायूमुळे आणि धनंजय वायू बहुतेकांना माहीत असतो, तो मेल्यावर देखील शरीर सोडत नाही असं म्हणतात. मित्रांनो, आयुष्याच्या बचत खात्यामध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये श्वासरूपी ही एक शिल्लक आहे. ही श्वासरूपी शिल्लक, ही श्वासरूपी बचत बँकेतली रक्कम आपण जितक्या अधिक वेळा काढाल तसतसे हे जीवनाचे बचत खाते कमी कमी होत जाईल आणि एक दिवस सेव्हिंग शून्य होईल, सगळं काही संपेल. आपले आयुष्य म्हणजे एक जपाची माळ आहे. ते 108 मणी म्हणजे आपलं आयुष्य, आपल्या आयुष्याची लांबी. आपण एक श्वास घेतला की एक काळ रूपी मणी कमी होतो. 118 मणी कमी झाला, 70वा, 50वा, 30वा, 20वा, 10वा, दुसरा मणी कमी झाला आणि शेवटचा 108वा मणी संपला. हा श्वास कालरूपी मणी संपला की आयुष्य संपते. म्हणून हा श्वास कालरूपी मणी काळजीपूर्वक वापरला पाहिजे. आपल्या श्वासाची गती, लांबी पूर्वी अंघोळीमध्ये मोजायची पद्धत होती. अंघोळी म्हणजे आपल्या भाषेत एक बोट. त्यामुळे सामान्य
नॉर्मली श्वासाची गती 10 अंगुळ असते, उच्छ्वास 12 अंगुळे, भोजन करताना 18 अंगुळे, बोलताना 18, चालताना 24, धावताना 48, मैथुन करताना 65 आणि झोपेत 100 अंगुळे असतो असं म्हणतात. मित्रांनो, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची इच्छा काय असते? आपलं जे शरीर आहे, या शरीराची गाडी फार खडखडाट न करता शेवटपर्यंत उत्तम चालू राहावी, शेवटपर्यंत आरोग्य उत्तम राहावं. आरोग्याचा हाच विचार स्वहृदय शास्त्रामध्ये सविस्तरपणे होतो. श्वासाच्या आधारे शरीर निरामय कसे ठेवावे हाच तर या शास्त्राचा मुख्य काम आहे. आयुष्य आरोग्य संपन्न व दीर्घ असावे म्हणून योग तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात. श्वासांच्या योगांचे ज्ञान स्वहृदय शास्त्रामध्ये आहे. या शास्त्राचा शरीर यंत्रणेशी संबंध आहे, तसा मनाशी फार निकटचा संबंध आहे. स्वहृदयाचा आधार आहे श्वास, प्राणायाम, श्वासाचे इतर योग. श्वासावर नियंत्रण ठेवले तर काही काळ वायूचे चलन वलन थांबते, चांगले वाईट विचार थांबतात, मनाचे विकल्प थांबतात, मन निराकार होते. यालाच ध्यान धारणा समाधी अवस्था म्हणतात. आणि समाधी अवस्थेनंतर आत्मशुद्धी सुरू होते. जीवनाची विकृती संपते, प्रवृत्ती प्रकृती बदलते, स्वभाव बदलतो, माणूस बदलतो आणि माणूस बदलला की लोकांमध्ये त्याच्याबद्दल असलेली प्रतिमा देखील बदलते. मॅडम, वेळ आहे ना, बोलू ना? हो सर, थांबू? हो, 10 मिनिटं वेळ. स्वहृदय शास्त्राच्या नावामध्ये स्वर हा शब्द आहे. स्वर. आपण आपल्या श्वासावर नीट लक्ष केंद्रित केले तर असं लक्षात येईल की श्वास आत घेताना स, तर उच्छ्वास करताना ह असा स्वर निघतो. हा श्वास उच्छ्वासाचा हंसचा सोहमचा अभ्यास स्वहृदय शास्त्रामध्ये होतो. या स मध्ये शक्तिरूप पार्वती आहे, तर ह मध्ये शिवस्वरूप आहे. सुषुम्नेच्या ठिकाणी हम स स्वरूपात शिव वास करतो. अर्थात या ह स सोहमची या स्वराची प्रचिती येण्यासाठी साधकाने याचा घरी रोज नियमाने सराव करणं आवश्यक आहे. हा अभ्यास 1-2 दिवसात जमणार नाही. हंस निरक्षीर पद्धतीने पाणी व दूध वेगळे करतो. त्याचप्रमाणे आपल्या श्वासोश्वासामध्ये आपण प्राणरूपी प्राणवायू, सकारात्मकता, हव्या असलेल्या गोष्टी ग्रहण करतो आपण आपल्या श्वासोश्वासामध्ये, आणि कार्बन डाय रूपी नकारात्मकता, नको असलेल्या गोष्टींचा आपण त्याग करतो. या हंसाचारामध्ये स्वर उत्पन्न होतो. आपल्या असंही लक्षात येईल की श्वासोश्वास घेत असताना काही वेळा अडथळे येतात, घर्षण येतो, काही विचित्र आवाज येतो. साधं उदाहरण म्हणजे घोरणाऱ्या व्यक्तीचा आवाज आपल्याला चांगला समजतो. नाकाच्या डाव्या बाजूने श्वासोश्वास चालू असेल तर तो चंद्रस्वर, इडास्वर, चंद्रनाडी, इडा नाडी असते. उजव्या बाजूने श्वासोश्वास चालू असेल तर सूर्य नाडी, पिंगळा स्वर, सूर्यस्वर, पिंगळा नाडी असते. आणि दोन्ही बाजूंनी श्वास चालू असेल तर सुषुम्ना स्वर असतो, सुषुम्ना नाडी चालू असते. या स्वराला अंग नाडी असेही म्हणतात. सामान्य माणूस चंद्र किंवा सूर्य किंवा सुषुम्ना स्वर प्रधान प्रकृतीचा स्वभावाचा असतो. आपल्याला आपली प्रकृती स्वभाव समजणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण चंद्र सूर्याच्या सकारात्मकतेचा लाभ घेऊ शकतो व चंद्र सूर्याची नकारात्मकता टाळू शकतो. विशिष्ट काम विशिष्ट स्वरावर करायचे असते. विरुद्ध विपरीत स्वरात केलेले काम फळ देत नाही. उष्ण पुरुषी डाव्या मेंदूची कामे सूर्यस्वरावर म्हणजे उजव्या नाडीवर करायची असतात. पण त्यावेळी सूर्यस्वर चालू नसेल, चंद्रस्वर चालू असेल तर तो स्वर बदलावा लागतो, तो बदलता येतो. पूर्वी साधू मुनी आपल्या काखेत कोपरी ठेवायचे. कोपरी ठेवण्याचे प्रयोजन नको असलेला स्वर बदलणे हा असतो. आज आपण स्वर बदलण्यासाठी आपल्या काखेत कोपरी घरी असेल तर ठीक आहे, कोपरी नसेल तर एखादी वस्तू ठेवू शकतो. अगदी सोपी पद्धत म्हणजे काही वेळ आपण आपली डावी नाकपुडी अंगठ्याने बंद करायची, उजव्या नाकपुड्याने श्वास घ्यायचा, शक्य तितका श्वास भरून घ्यायचा, जमेल तेवढा श्वास दाबून ठेवायचा, कुंभक करायचा, श्वास आत कोंडून घ्यायचा, नंतर उजवी नाकपुडी बोटाने बंद करायची, डाव्या नाकपुडीने उच्छ्वास करायचा. थोड्या वेळाने उजवी नाकपुडी सूर्यस्वर सुरू होतो, याला म्हणतात सूर्यभेदन.
याच्या उलट कृती असेल तर चंद्रभेदन होते. आपल्याला जो स्वर सुरू करायचा आहे त्याच्या विरुद्ध गोष्टीवर थोडा वेळ झोपले तर अपेक्षित स्वर सुरू होतो. बंद असलेल्या सूर्य करायच्या इतरही अनेक गोष्टी आहेत. स्वरदय शास्त्राची चांगली साधना झाली की वरील उपचार करावे लागत नाहीत. आपल्या शरीराला अमुक स्वर सुरू करायची आज्ञा आपण करू शकतो, तेवढा अधिकार आपल्या साधनेने आपल्याला प्राप्त झालेला मात्र पाहिजे. तर शिवस्वदय शास्त्रामध्ये शिव का आपण पाहिलं, हे शास्त्र शिवाने निर्माण केलेलं आहे. स्वर म्हणजे आपण काय पाहिलं तर आपण श्वासोश्वास करताना काही विशिष्ट आवाज निर्माण होतो, तो स्वर. आणि उदय म्हणजे सूर्योदय जसं म्हणतो. उदय म्हणजे कोणती नाडी चालू आहे, सूर्य नाडी उदित आहे का चंद्र नाडी उदित आहे, त्याला म्हणतात उदित. महादेवाच्या हातात त्रिशूळ आहे. या त्रिशूळाने तो सर्व अनिष्ट गोष्टींचा नाश करतो. इडा पिंगळा सुषुम्ना, सूर्यनाडी चंद्रनाडी सुषुम्ना या स्वरामध्ये या त्रिशूळाची शक्ती आहे. या त्रिशूळाने आपल्या शारीरिक मानसिक अनारोग्याचे सर्व अडचणींचे निर्धारण करता येते. विशिष्ट कामासाठी आपल्याला विशिष्ट औषध केव्हा लागणार आहे याचे योग्य नियोजन करा. इंजेक्शन किती वाजता घ्यायचे आहे, वादविवाद केव्हा करायचा आहे, प्रेम केव्हा व्यक्त करायचं आहे याची वेळ आधी ठरवा आणि त्याप्रमाणे स्वर बदल आधीच केला पाहिजे. स्वर बदल अचानक करू नका, स्वरांशी खेळू नका. आवश्यक तेव्हाच गंभीर प्रसंगीच स्वर बदल करा. सामान्य गोष्टींसाठी प्रारब्धाशी नाकाशी खेळू नका. नाकाच्या भानगडीत विनाकारण नाक उचू नका. जे काम सूर्यनाडीवर करायचे आहे त्यावेळी जर चंद्रनाडीत चालू असेल तर तो प्रारब्धाचा संकेत समजा. सामान्य परिस्थितीत तो संकेत बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपण एखादी वास्तू घ्यायला गेलो आहे त्यावेळी अपेक्षित असा स्वर चंद्रस्वर पाहिजे असेल, पण विपरीत स्वर चालू असेल तर नियतीने तुम्हाला संकेत दिलाय की ही वस्तू घेऊ नको असं पण समजलं पाहिजे. तर आता सांगितल्याप्रमाणे जीवनाच्या पावलोपावली ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा स्वदेश शास्त्राशी संबंध आहे. विशेषतः करोनाच्या काळामध्ये आम्हाला अनेकदा असं विचारलं जातं की करोनाशी सामना करण्यासाठी किंवा ज्यांना श्वसनाचा कोणत्याही प्रकारचा त्रास आहे त्यांच्यासाठी किंवा सूर्योदय साधकाने कुठली उपासना करावी. एक तर शिवसूर्योदय शास्त्राच्या नावामध्येच शिव असल्यामुळे शिवाच्या उपासनेला पर्याय नाही. त्यामुळे शिवसूर्योदय साधकाने जास्तीत जास्त ओम नमः शिवायचा जाप केला पाहिजे. गणपती प्रथम पूजित आहे, त्याला देखील पर्याय नाहीये. गणपती देखील उपासना आवश्यक आहे. तुम्हाला माहिती असेल की करोना हा आजार, हा रोग श्वासाशी संबंधित आहे, श्वसनाशी संबंधित आहे, फुफ्फुसाशी संबंधित आहे. त्यामुळे या आजारावर मात करायची असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्रातील वायू तत्वाच्या राशीच्या स्वामींची उपासना करायला हवी. वायू तत्वाच्या राशी कुठल्या आहेत? मिथुन, तूळ आणि कुंभ. तर कुंभ राशीचा स्वामी शनी. याची तुम्ही कितीही पूजा अर्चा आराधना उपासना करा, त्याला कितीही मस्का लावा, शेवटी त्याला जे करायचंय तो तेच करतो. त्याने सख्या बापाला सोडलं नाही, महादेवाला सोडलं नाही, गुरुदत्ताला सोडलेलं नाहीये. त्यामुळे शनीची उपासना बाद झाली. मग येते तूळ रास शुक्राची. पण तूळ रास ही आपल्या गुप्तांगाशी संबंधित असल्यामुळे त्याचा देखील श्वसनाशी संबंध तसा येत नाही. उरली मिथुन रास. मिथुन ही आपल्या छातीशी संबंधित आहे, फुफ्फुसाशी संबंधित आहे. त्यामुळे करोना काळामध्ये मिथुन राशीचा स्वामी बुध याची उपासना केली पाहिजे. बुध म्हणजे विष्णू संप्रदाय. विष्णू देखील अनेक अवतार आहेत. विष्णू म्हणजे विठ्ठल रखुमाई आहे, राधेश्याम आहे, सियावर रामचंद्र आहे. यापैकी रामाची उपासना करोना काळामध्ये ज्यांना करोनाचं भय आहे किंवा करोनाचा त्रास आहे त्यांनी रामाची उपासना केली पाहिजे. रामरक्षेमध्ये श्लोक क्रमांक 4 ते 9 मध्ये रामाने माझ्या कुठल्या कुठल्या अंगांचं रक्षण करावं हे रामरक्षेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे रामरक्षा उपासना ही करोना काळामध्ये अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर करोना काळामध्ये हनुमानाची देखील उपासना करणं अतिशय आवश्यक आहे. कारण आपल्या शरीरामध्ये पंचप्राण असतात.
प्राण अपान वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. आणि हा पंचमुखी हनुमान या 5 अंगांचं, या 5 वायूंचं, प्राण अपान व्यान उदान समान या वायूंचं प्रतिनिधित्व करतो. आणि हनुमान हा मुळातच पवनपुत्र आहे. हनुमानाचा वायूशी संबंध आहे. त्यामुळे करोना या वायू संबंधी रोगाच्या निवारणासाठी आपण रामरक्षा स्तोत्र आणि पवनपुत्र हनुमानाची उपासना करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर स्वदेश शास्त्राचा जास्तीत जास्त अंगीकार अभ्यास करणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आता या शास्त्राकडे वळावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. विषय खूप मोठा आहे. एक तर ह्या चंद्र सूर्य नाडी म्हणजे काय, त्यांचे उपयोग काय, रिक्तांग नंतर पूर्णांग म्हणजे काय हे देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. एका माझ्या कार्यक्रमाला माझ्या मित्राची बायको आली होती स्वदेश शास्त्राच्या कार्यशाळेला. कार्यशाळा झाली वगैरे सगळं आटोपलं, घरी जाणं येणं होतं. एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो. मित्राला विचारलं, कार बाबा कसं काय चालू आहे? तो म्हणाला, तुझं हे स्वदेश शास्त्राचं वर्कशॉप झालं आणि माझ्या आयुष्यातला 4 मास गेला. मला धक्का बसला. म्हटलं असं का बोलतोय हा? याच्या बायकोने म्हणजे बहिणीने स्वदेश शास्त्राचं कार्यशाळा केली आणि हा म्हणतोय की जेव्हा तिला 4 मास गेला म्हणजे काय? तो म्हणाला, अरे पूर्वी माझ्या बायकोचं माझ्या आईचं मस्तपैकी भांडण व्हायचं, ते मी मस्त एन्जॉय करायचं. हिने जो ती कार्यशाळा केल्यापासून ही आईशी काही भेटतच नाही. मलाही आठवण नाही काय चाललंय, कारण असा काही नियम आहे, असं काही स्वदेश शास्त्रातून निघू शकते हे मला माहीतच नव्हतं. शेवटी मीच त्या वहिनीने विचारावं, वहिनी एक हा काय म्हणतोय की तुम्ही कार्यशाळा करून आल्यानंतर तुम्ही सासूबाईंशी अजिबात भांडत नाही? त्यामुळे बरोबर आहे सर, जेव्हा सासूबाई माझ्याशी भांडायला येतात तेव्हा मी सासूबाईंना रिक्तांगाला घेते. त्यामुळे त्या ज्या काही बोलतात त्याचा माझ्यावर काही एक परिणाम होत नाही. दुसरं, मला सासूबाईंकडनं जेव्हा काम काढून घ्यायचं असतं तेव्हा मी त्यांना माझ्या पूर्णांगाला घेते. त्यामुळे माझ्या मनातलं जे काय काम आहे ते व्यवस्थित मला साध्य करता येतं. तर अशा गमती जमती देखील करतात. स्वदेश शास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा अतिशय जवळचा गहन असा संबंध आहे. माझा आजचा दिवस कसा जाणार, हा आठवडा कसा जाणार, हा महिना, हे पक्ष, पंधरवडा कसा जाणार, हे वर्ष कसं जाणार, हे स्वदेश शास्त्रावरून सांगता येतं. स्वदेश शास्त्रामध्ये प्रश्नशास्त्र हा एक फार मोठा विभाग आहे की आपल्याला प्रश्न विचारलेला माणूस आपल्यासमोर कसा बसला आहे त्याच्यावरून त्याच्या प्रश्नाचं होतार्थी नकारार्थी असं उत्तर कसं द्यायचं हे स्वदेश शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पती पत्नीच्या सुखाबद्दल फार मोठं विवेचन या स्वदेश शास्त्रामध्ये केलेलं आहे. आणि या शास्त्राची कार्यशाळा घेत असताना इथे मात्र माझी जरा कुचंबणा होते, कारण पती पत्नींच्या शारीरिक संबंधाबद्दल या शास्त्रामध्ये इतकं डिटेल वर्णन केलेलं आहे किंवा चांगली संतती प्राप्त करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे शारीरिक संबंध ठेवावे हे देखील सांगितलेलं आहे. मुलगा व्हावा का मुलगी हे देखील महादेवांनी सांगितलेलं आहे, पण सध्याच्या कायद्याप्रमाणे आपण ते सांगू शकत नाही. हा एक मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चांगली संतती, चांगली बायको, चांगले सगळे संबंध यासाठी यू नेम एनी प्रॉब्लेम ऑफ द लाईफ अँड इट इज मेन्शन्ड इन स्वदेश शास्त्र. हे स्वदेश शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. यात मेदनीय पण आहे, पीक पाणी पण आहे, आता असल्याप्रमाणे संवत्सर फळ देखील आहे. सगळं काही यात सांगितलेलं आहे. वशीकरण देखील सांगितलेलं आहे. हे वशीकरण शिकवताना देखील माझी जरा अडचण येते, कारण आजकाल पूर्वी एकेकाळी म्हणजे महिला वशीकरण वगैरे असे प्रकार होते, पण आजकाल आयुष्य असं झालेलं आहे की तुम्ही जर सेलिब्रिटी असाल, टीव्ही स्टार असाल तर तुम्हाला वशीकरण वगैरेची काही गरज पडत नाही. लोक स्वतः तुम्हाला वश होतात. त्यामुळे वशीकरण हा एक आउटडेटेड विषय असं मला वाटतं, पण तरी स्वदेश शास्त्रामध्ये वशीकरणावर देखील विषय आहे. तुम्ही प्रवास कसे करावेत, तुम्ही शत्रूशी कसं वर्ताव करावा, चांगले संबंध कसे ठेवावे, कोणाशी मिटिंगा कशा घ्याव्यात, उद्योगधंदा असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये कसं जावं, बँकेमध्ये कसं जावं, आर्थिक व्यवहार कसे करावे, सगळे काही मार्गदर्शन या शास्त्रामध्ये आहे.
प्रत्येक वक्त्याला असं वाटत असतं की माझा विषय खूप मोठा आहे, तो थोड्या वेळात सांगणं कठीण आहे. मी देखील आता तसं म्हणणार आहे, पण खरोखर सर्वोदयशास्त्र हा इतका विस्तृत विषय आहे की 1 तासामध्ये संपवणं कठीण आहे. म्हणूनच त्याचं आम्ही 1 दिवसाचं कार्यशाळा वर्कशॉप ठेवलेलं असतं. जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर हे वर्कशॉप आपण लवकरच करूया. तोपर्यंत आपण सर्व माझे हे 2 शब्द ऐकून घेतले, याचा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. चारुशीला मॅडम, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, आपले आभार. डॉक्टर निलेश कुलकर्णी, आपण इथे आवर्जून उपस्थित राहिलात. भरत सतकर, आपण देखील उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक आभार. लवकरच भेटूया आणि आपण लवकरच पुढच्या एका चांगल्या व्याख्यानाची तयारीत आहोत. पुढच्या व्याख्यानासाठी मॅडमला मनपूर्वक शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे सर. खरं म्हणजे माझे आभार वगैरे तुम्ही मानायची गरज नाही, आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजे. याचं कारण अत्यंत सुंदर असं हे लेक्चर की ज्या शास्त्राची आम्हाला फक्त त्याचं नाव माहिती आहे. त्याचप्रमाणे यामध्ये चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि त्या पद्धतीनं श्वास घ्यायचा, प्राणायाम करायचा इथपर्यंतच आम्हाला माहिती आहे. परंतु तुम्ही जे त्यामध्ये सांगितलं की अगदी सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी सुद्धा या शास्त्राचा उपयोग होतो आणि त्यामुळे लवकरात लवकर, म्हणजे आता इथे चॅटबॉक्स मध्ये सुद्धा तशा पद्धतीचे मेसेज येत होते. आपण कार्यशाळा लवकरात लवकर घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेल. आणि हा जो विषय आहे तो आम्हाला या कोरोनाच्या काळात असेल किंवा अन्य जीवनातल्या प्रत्येक समस्येसाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यात तुम्ही जे मजेदार उदाहरण दिलं, तर ते जरी ते मजेदार उदाहरण असलं तरी सुद्धा ते योग्य आहे की त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा करता येईल. एवढं सुंदर व्याख्यान जर असेल तर आम्हीच तुमचे खरंच खूप मनापासून मी तुमचे आभार मानते. सर्वांनी आदिशक्ती गुरुकुलसाठी वेळ काढला, सहकार्याचा हात पुढे केलेला आहे, त्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे. आणि आता या क्षणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सर्वांना मनापासून धन्यवाद.